नमस्कार मित्रांनो, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल भिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल भिडूच्या एका नव्या भागात। आज आहे 30 नोव्हेंबर आणि अचानक मला आता गावी जायला लागतंय। आता मागच्या वेळेला मला वाटतं 16 जूनला गावाला गेलो होतो त्या कामासाठी। आता त्याच कामासाठी पुन्हा आज 30 नोव्हेंबरला मला अचानकपणे गावी जायला लागतंय। यावेळेस पण मी मागच्याप्रमाणे इथून डायरेक्ट नाहूरवरून भिवपुरी स्टेशनला जाणार आणि मग माझा भाऊ मयूर बदलापूरहून निघणार आणि मला भिवपुरीला पिकअप करणार। तर आता आपण भेटूया डायरेक्ट नाहूर स्टेशनला। आता उद्यापासून डिसेंबर सुरू होईल। थोडी थोडी मुंबईत थंडी वाजायला लागली आहे। तर बघूया ह्या प्रवासात आपल्याला आता किती थंडीचा अनुभव येतोय तो। तर ह्या प्रवासात आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका। ही 5:34ची आहे ना, ही कर्जत लोकल आपल्याला पकडायची आहे। ही आहे CSTच्या दिशेने जाणारी दिवसातली पहिली AC लोकल। म्हटलं आलेलीच आहे, चांगला कलर पण दिसतोय, तर तुम्हाला दाखवूनच देऊया कसे दरवाजे उघडतात, कसे आपोआप बंद होतात ते। नेहमी पाहणाऱ्यांसाठी काय नवल नाही, म्हणजे आपण नेहमी पाहतो त्याचं काय नवल नाही हो, पण ज्यांनी नाही पाहिलं आहे त्यांच्यासाठी ही छोटीशी झलक आहे। म्हटलं आपली गाडी येईपर्यंत बसल्या बसल्या काय करायचं, तर तेवढ्यात ही AC लोकल समोर आली, तर मग घेतलं तिला फ्रेममध्ये। चला, आपली 5:34ची कर्जत लोकल पण आलेली आहे। 2-3 मिनटं लेट म्हणजे वेळेवरच आहे असं म्हणायचं। तर मित्रांनो, सकाळचे 7:17 झालेत। आता मी गाडीत बसलो आहे मस्तपैकी। आता सूर्याचं दर्शन झालेलं आहे। डिसेंबरमध्ये ट्रेनमधून मी पहिल्यांदाच आलो इकडे, त्यामुळे थंडी मजबूत आहे। एका स्टेशनसाठी उभं राहिलो होतो दरवाजावर, पूर्ण हात गार पडले, बदली झालेत। एकाला शाळा एकाला कॉलेज आहे। बायकोला सुट्टी नव्हती, पण तिला सुट्टी घ्यायला लावली कारण घरी कोणच नव्हतं, आई एकटी आहे। तेव्हा कुठे आता मला निघायला मिळालं आहे। आता अर्जंट काम आहे, तर बघूया आता उद्या परत यायचं आहे पुन्हा मुंबईला। तू बदलापूरवरून किती वाजता निघालास? मी 6:15 वाजता। 6:15 निघाल की बरोबर तू 7 वाजता भिवपुरीला पोहोचतो। 7 झाला बरोबर। पण आता तर परफेक्ट। भरायला पण मी थांबलो होतो ना, CNG भरायला पण थांबला का? आणि थोडा रोड हे आहे ना, मग मी जरा काय बरोबर टाइमवर पोहोचतो एकदम परफेक्ट। आणि आता काय जस्ट मी उभं राहिलो, 1-2 मिनिटं झाली असतील आणि तेवढ्यात तू आला बरोबर। नाही, ते रोड आता जरा ते एक लेनच चालू आहे ना, ते जरा एक लेन खराब आहे जरा। ते आमच्या इथून पुढून जरा ते वांगणीपर्यंत आहे ना, तो रस्त्याचं काम चालू आहे। ते रस्ता अजून तो तयार नाही। एका साईडनी एकच लेन चालू आहे आणि एका साईडनी 7:51 झालेत आणि आता आम्ही पाली फाट्याला पोहोचलोय आणि आता पालीचा रोड पकडलेला आहे।
बरोबर 8:40 झालेत. आता आपण वाकण फाट्याला पोचलेलो आहोत आणि आता याच्या पुढे आता आपण मुंबई गोवा हायवेचा अपडेट घेऊया. बराच वेळ झाला आहे, 6 महिने गेले आलो नाही या रोडवरती. आता इथून पूर्ण कॉन्क्रीटचा रोड सुरू झालेला आहे. खड्डे कमी झाले आता वाकण फाट्यानंतर, पण ब्रिजवर खड्डे आहेत. सगळं डांबर निघालेलं आहे ब्रिजवरचं. तर जोशी वडेवालेपर्यंत कॉन्क्रीटचा रोड व्यवस्थित आहे. जोशी वडेवालीचा समोर हा मधला एक 200-300 मीटरचा पॅच खराब आहे फक्त. आता पुन्हा कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली. सुकळी खिंडीच्या सुरुवातीपर्यंत दोन्ही लेन चालू होत्या. सुकळी खिंडीत पण कॉन्क्रीटिंग झालेलं आहे. लेफ्ट साईडची लेन आता दोन्ही ट्रॅफिकसाठी सुरू आहे. उजवीकडे कॉन्क्रीटिंग झालेलं आहे पण ती लेन अजून सुरू नाही केली आहे मुंबई साईडची. सुकळी खिंडीत एक लेन पूर्ण झालेली आहे. फक्त थोडासा मधला एक पॅच आहे, एक 100 मीटरचा, तेवढाच डांबरी आहे. इथून पण ट्रॅफिक एकाच लेनवर सुरू आहे. डावीकडच्या लेनमध्ये काहीतरी काम चालू आहे. कॉन्क्रीटिंग सुरू आहे, स्लॅब टाकलेला आहे. पुढे कॉन्क्रीटिंग झालेलं आहे, ते मागे चालू आहे म्हणून ती लेन बंद केली पूर्ण. हे आहे तसंच आहे, काही फरक नाही इथे. चला आता पुन्हा कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली मस्तपैकी. आठ वाजून 54 मिनिटं झालेत. आपण आता कोलाडला पोहोचलोय. या ब्रिजच्या अलीकडे लेफ्ट साईडला वायडनिंगचं काम थोडंसं चालू आहे. हा इथपर्यंतचा रस्ता मला वाटतं सिंगलच आहे पूर्ण. हा आता ब्रिज ओलांडल्यानंतर बघूया आता इथे काय प्रकार दिसतोय. आता इथे परिस्थिती तशीच आहे, पूर्वी होती तशीच परिस्थिती आहे. थोडंसं काम चालू झालेलं दिसतंय कोलाडच्या आसपास. रस्त्याची अवस्था एकदम खराब आहे इथे. इथे नो चेंज, जसं होतं तसंच आहे. कोलाड सिटीमध्ये हे फ्लायओव्हरचं काम चालू दिसतंय. 1 2 3 4 पिलर झालेले आहेत. 3 पिलरवरती सपोर्ट बीम पण झालेला आहे. मला वाटतं आता कोलाड सिटीच्या बाहेर गेल्यावरच आपल्याला डबल रोड मिळेल, परंतु सिंगलच आहे. इथे कोलाडमध्ये डावीकडे इथे डांबरीकरण चालू आहे.
ते बघा डांबर टाकायची मशीन दिसते. मला वाटतं ही लेन पूर्ण करणार डावीकडचे आणि नंतर मला वाटतं हे उजवीकडे जे माती टाकायचं काम चालू आहे, मग हे उजवीकडे कॉन्क्रिटिंग करण्याचं काम चालू होईल नंतर. बरोबर 9:15 वाजलेत आणि आता आपण इंदापूरला पोचलोय. इंदापूरच्या अलीकडे पण मुंबईच्या लेनमध्ये एक नवीन CNG स्टेशन झालेलं आहे. येताना कव्हर करू द्या आपण. नऊ वाजून 17 मिनिटं झाली आणि आता आम्ही इंदापूरच्या CNG स्टेशनला आलेलो आहोत. तर इथे आम्ही CNG भरू. 1, 2, 3 आणि 4 आणि 5 गाड्या आहेत फक्त. गेल्या त्यातल्या 2 गेल्या. 1, 2, 3, 4 बरोबर 5वा नंबर आहे. पहिली गाडी भरते का भरून झालेली आहे ते माहीत नाही. तर 9:24 झाली आहे. 5 मिनिटात आमचा गॅस भरून झालाय. 8 मिनिटात 17ला आलो होतो ना. 8 मिनिटात आमचा गॅस भरून झालाय. वीकडेचा हा फायदा असतो. सॉरी वीकडे नाही आहे, सॅटर्डेज आहे ना, पण काय वॅकेशन नाही आहेत त्यामुळे गर्दी कमी असते. चला 9:32 झाली आहेत आणि माणगावचं ट्रॅफिक सुरू झालेलं आहे. तरी 9:30ला पोहोचलोय माणगावला. आहे ट्रॅफिक आहे तरी थोडंसं. पावणे 10 वाजलेत. आपण लोणेरेला पोहोचलोय. त्या लोणेरे शहराच्या अगोदर हे जे कॉन्क्रीटचे दोन्ही रोड आहेत ते झालेले आहेत, पण लोणेरे सिटीमध्ये हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे त्यामुळे त्या लेन्स ओपन नाही आहेत. इकडे सगळं सर्व्हिस रोडवरूनच चालू आहे. सर्व्हिस रोडची हालत केवढी चांगली नाही आहे. बराच वेळ लागेल मला वाटतं याला. रॅम्प तर पूर्ण बांधलेला आहे. हा अंडरपास पण बांधून झालाय, पण इथे पुढे फ्लायओव्हरचा पत्ता नाहीये. पुढच्या फाट्यावर झालेला आहे.
पिलर झालेत, गर्डर टाकायचं काम चालू आहे. 1 2 3 4 4 या साईडला आणि 4 त्या साईडला गर्डर टाकलेले आहेत. बस इथे पुढे 2 गर्डर टाकलेत. जाईल मला वाटतं अजून 6 महिने जातील त्या ब्रिजसाठी. मे बी वर्ष पण जाईल, काय सांगता येते. अरे हा सर्व्हिस रोड एकदम बेकार आहे बाबा. पूर्ण जायला इथं खड्ड्याचं आहे. आणि इथे काय पेवर ब्लॉक टाकले आता पुढे. चला त्यातल्या त्यात ते व्यवस्थित लावलेत पेवर ब्लॉक. फ्लावर कधी चालू होणार बाबा. त्याच्यात गवत बिवत आलं ते सुकलं पण सगळं. चला आता सर्व्हिस रोड संपलं, आता कॉन्क्रीट रोड सुरू झालाय. आता पुढे वी रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे एक्झॅक्टली वी रेल्वे स्टेशन पासून जो रस्ता कडक सुरू होता तो थोडासा पॉइंट आता 1-2 किलोमीटर अलीकडे आला आहे. आलं ना, स्टेशन आलं ना. उजवीकडे आहे वी रेल्वे स्टेशन. आणि हा बरोबर स्टेशनच्या समोरचा फ्लायओव्हर आहे. आणि हे आलं उजवीकडे वी रेल्वे स्टेशन. सगळी स्टेशन मस्त केली ना, टकाटक केली. इथं एंट्रन्स लॉबी वगैरे व्यवस्थित केलेत. रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी. चला आता ॲज युजल सगळ्यांना माहितीच आहे. इथून मस्त रस्ता आता टकाटक आहे एकदम. आता बरोबर 9:56 झाली आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. तर मित्रांनो बरोबर 10:03 झालेली आहेत. आणि आता आम्ही हॉटेल नीलकमल येथे एक नाश्ता ब्रेक घेतलेला आहे. आता बघूया आता इथे किती वेळ जातोय. नंतर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता बरोबर 10:35 झालेत. नाश्ता झाला आमचा. जास्त काही इथे ऑप्शन्स नव्हते. आमलेट पाव, भुर्जी पाव आणि मिसळ. तर एक आमलेट पाव खाल्ले आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही.
झाले आहेत आणि महाडच्या पुढे आलो आहे. महाड गेल्यानंतर एक साधारण मला वाटतं 10 मिनिटानंतर एक डाव्या बाजूला म्हणजे कोकणात जाणाऱ्या लेनमध्ये एक नवीन CNG पंप झाला आहे. आता बघूया जाताना तो कव्हर करता येत आहे का. हा जो महाडच्या पुढचा टोल नाका आहे त्याच्या अलीकडे जरासा झाला आहे तो. चला 10:54 झाले. आता आपण पोलादपूरला पोचलोय. पोलादपूरचा अंडरपास क्रॉस केला आहे. तर मित्रांनो बरोबर 11:25 झाले आणि आता आपण भरण्यानाकाच्या फ्लायओव्हरवर चढलेलो आहोत. आणि हा आता जलपोडी नदीवरचा ब्रिज क्रॉस करतोय आपण. साडेबाराला मला वाटतं 12:30 नाही 12:15 आम्ही घरी पोहोचलो. पोचतोय गाड्याला सुरुवात झालेली आहे. बरोबर 11:15 वाजलेत आणि आता आपण लोट्याच्या माळावर पोचलेलो आहोत. चला 11:50 झालेत आणि आता परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. चला 11:57 झालेत. 7 मिनिटात घाट संपलेला आहे. तरी ट्रॅफिक लागलं, सिंगल लेन आहे त्यामुळे. तर 5 मिनिटात घाट पार होतो. आता इथून पुढून मागे यायला लागेल आपल्याला लेफ्ट घेऊन. तर मित्रांनो असा होता माझा, आमचा आणि आपला चिपळूणपर्यंतचा प्रवास. बदलापूरहून सुरू झालेल्या प्रवासात मी भिवपुरी रोड येथे जॉईन झालो. बदलापूरहून 6:15ला सुरुवात केलेली आणि 12:15 वाजता आम्ही चिपळूणला पोहोचलो. त्यात अर्धा तास नाश्ता ब्रेक, 2 CNGचे ब्रेक झाले. इंदापूरला 7 ते 8 मिनटं गेली आणि बदलापूरला पण मयूरने एकदा CNG फील केला होता. म्हणजे टोटल 15 मिनटं CNG ब्रेक पकडूया. म्हणजे आपली टोटल 45 मिनटं ब्रेकमध्ये गेली. तर हे सगळे ब्रेक वगळून आपला नेट जर्नी टाईम येतो 5.25 तास. बदलापूर ते चिपळूण 5.25 तास. तर मित्रांनो व्लॉगच्या शेवटी तुम्ही हे वसिष्ठीचे विहंगम दृश्य पहा आणि याच पुलावरती मी आपल्या ह्या व्लॉगचा एंड करतो. तर मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल भिडू या भागातून आपली रजा घेतो. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.